नमस्कार, हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात माजी प्रशासकीय अधिकारी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रामदास पाटील सुमटाणकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। पहा, या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली। काय म्हणतात रामदास पाटील सुमटाणकर, काय आहे त्यांची भूमिका, पहा सविस्तर बातमी टायटल न्यूज नेटवर्क। व्यासपीठ आपल्या हक्काचं। प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राजकीय आखाड्यात उतरलेल्या रामदास पाटील सुमटाणकर यांनी गेल्या 4 वर्षात हिंगोली लोकसभा मतदारसंघात भाजपाची पाळेमुळे खोलवर रुजवली। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते मतदारांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले। अत्यंत प्रामाणिकपणे व निर्भीडपणे काम करणारे नेतृत्व म्हणून रामदास पाटील प्रसिद्ध आहेत। लोकसभेत त्यांना डावलल्यानंतर त्यांना विधानसभेत भाजपाच्या वतीने न्याय मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना विधानसभेचीही उमेदवारी मिळाली नाही। त्यामुळे पाटील सुमटाणकर यांनी राजीनामा देऊन हिंगोली विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे। या संदर्भात त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। पहा, या पत्रकार परिषदेत त्यांनी मांडलेली भूमिका टायटल न्यूज नेटवर्क। व्यासपीठ आपल्या हक्काचं। पक्ष संघटनेत काम करणं हे अभिप्रेत मानून मी काम सुरू ठेवलं। मी साधारणतः हिंगोली विधानसभेमध्ये 198 गावामध्ये माझा प्रवास झालेला आहे। 208 गावापैकी वाडी तांडे वस्त्यावरती दिवस नाही रात्र नाहीये, 2 लहान लेकरं असताना सोडून नोकरी सोडून मी पूर्ण वेळ काम करतोय। पक्षाने काही मला नोकरी सोडून यायला सांगितलं नाहीये, पण माझं एक स्वप्न आहे की या लोकांचं एक नेतृत्व करण्याचं, या लोकांच्या समस्या लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी एक व्यापक ध्येय करून जर मला काही कमवायचं राहत असतं तर मी नोकरी सोडलीच नसती। मी आज दुपारी पक्षश्रेष्ठीकडे माझ्या भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा पाठवलेला आहे। मी कुण्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नाहीये। पक्ष सोडताना मलाही वाईट वाटतं, परंतु पक्ष सोडून दुसऱ्या कुण्या पक्षात जाण्यापेक्षा स्वतःला मी या विधानसभेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हावरती मी स्वतःला सिद्ध करणार आहे। कार्यकर्त्यांनी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। कसं आहे, नारळाची कुस्ती असली तरी हेच पकडतायत आणि इनामाची कुस्ती असली तरी हेच पकडतायत। कार्यकर्त्याला काहीतरी तुम्ही हाताला दिलं पाहिजे, हे सर्व पक्षातली भयान अवस्था आहे। त्यामुळं या निवडणुकीकडे आपण पत्रकार बांधवांनी अगदी गंभीरतेने बघितलं पाहिजे। तत्व, निष्ठा, विचार या भूमिकेवरली ही निवडणूक नाहीये। ही निवडणूक या सर्वांच्या अंतर्गत सेटलमेंटची निवडणूक आहे। त्यामुळे याला छेद देण्यासाठी या विधानसभेच्या रणसंग्रामामध्ये मी या ठिकाणी पुढे जाऊ पाहतोय। मागच्या 10 वर्षामध्ये आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम केलं। काम करत असताना, हिंगोली शहराचा कायापालट करत असताना कधीही त्यांनी हिंगोली नगरपालिकेच्या बद्दल त्यांनी कधी शब्द बोलत नाहीयेत। का, भारतीय संविधानानुसार स्थानिक स्वराज्य संस्था ही सार्वभौम असते। मग या नगरपालिकेमध्ये बाबारावजी बांगर असतील, दिलीपरावजी चव्हाण असतील, अशोकराव नाईक असतील, जीत महाराज असतील, बिरजू यादव असतील, गणेश लुंगे सारखे असतील, उमेश गोटे, नाना नायक, भुक्तार, त्याचबरोबर शकीलबाई, अखिलबाई अशा अनेक नगरसेवक आहेत। या संविधानाने केलेल्या संविधानिक रचनेनं स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या कामाचे श्रेय तुम्ही घेता। म्हणजे त्याच्या मागच्या काळामध्ये भाऊ पाटलांनी ज्यावेळेस आमदारकी भोगली त्यावेळेस कधीही नगरपालिकेच्या कामाचं त्यांनी श्रेय घेतलं कुठं दिसलं नाही। त्यामुळे गावामध्ये भांडणं लावून दिलेली तुम्ही, प्रत्येक गावामध्ये तुम्ही कारनामे केलेले आहेत, प्रत्येक गावामध्ये तुम्ही डिस्क्वालिफिकेशन केलेले आहेत आणि प्रत्येक गावामध्ये 2 गटामध्ये भांडणं लावलेले तुम्ही जर थोडं उघड्या नजरेनं जर पाहिलं असाल तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील। त्यामुळं गाव स्थिर न ठेवणे, समाज स्थिर न ठेवणे, शहर स्थिर न ठेवणे, गुंडगर्दीच्या नावाखाली तडीपाऱ्या करणे चुकीचे। आपणच पीआयला त्याला घेऊन सांगणे, एसपीला की नाही नाही आमचा कार्यकर्ता आहे आणि पाठीमागं सांगणे की तुम्ही त्याला तडीपार करा, अशा दुटप्पे भूमिकेमुळे या शहराचं स्थैर्य, या शहराचं अस्तित्व हे धोक्यात आलेलं असं माझं स्पष्ट मत आहे। आणि यासाठी हे सर्व गोष्टी आम्ही पक्षाकडे मांडून झालेत। या सर्व गोष्टी, वसमतला जायचं तिथं गडबाजी करायची, कळमनुरला जायचं तिथं गडबाजी करायची, हिंगोलीला जायचं तिथं गडबाजी करायची, तिथं काहीतरी वेगळ्याला सांगायचं, दुसऱ्याला का नाही सांगायचं। अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं संघटन मोडीत काढण्याचं काम या विद्यमान आमदारांनी या ठिकाणी केलेलं आहे। याबद्दलच्या अनेक वेळा वरिष्ठाकडे आम्ही सूचना दिल्यात, मांडल्यात। त्यामुळे आज मी या ठिकाणी हे पूर्णत्व आपल्याशी
आपल्या माझ्या मनातलं तुम्हाला सांगून या ठिकाणी मोकळं होण्याचा मी प्रयत्न करत आहे. ज्या समाजावरती राजकारण हे करतात, ज्या समाजाला सांगतात की आता इलेक्शन आलं, आमचा समाज बॅलेटवर गेली की माझ्याशिवाय मतदान मारत नाहीये, कोणी उजव्या समाजाचं म्हणतो, कोणी डकण्या समाजाचं म्हणतो, ह्यांनी डाव्या समाजातले म्हणून स्वतःला डकण्या समाज आमचा एकट्टा मतदान समजतात. आज डकण्या समाजातले किती लोकांनी यांनी सक्षम केलेत, किती जिल्हा परिषद मेंबर केलेत, किती नगरसेवक केलेत, किती पंचायत समिती मेंबर केलेत, किंवा भाऊ पाटलाने किंवा उजव्या समाजातल्या माणसानं सांगावं किती केलेत. अहो ते गोरेगावला तर त्यांच्या समाजातल्या माणसाला आत्ताही तुम्ही जाऊन बघा, जाळण्यासाठी स्मशानभूमी नाहीये, रोडच्या कडेला जाळतात. मी दाव्यानिशी सांगतो की आमदार मुटकुळेला स्वतःला खासदार व्हायचं होतं. आमदार मुटकुळेने सर्व हेमंत पाटलाच्या विरोधात षड्यंत्र रचलं, आम्हा सर्व लोकांना इकडं तिकडं फिरवलं, आम्हा सर्व लोकांना त्यांच्या विरोधात घातले. आमचे 15-15, 20-20 वर्षाच्या मैत्री दुश्मनीतून कन्वर्ट झाल्या आणि आमदाराला स्वतःला खासदार आणि त्यांच्या पोराला आमदार व्हायचं होतं हे आमच्या भारतीय जनता पार्टीतल्या सर्व लोकांना माहिती आहे. ज्यावेळेस अथर्वलांची बैठक झाली होती, अथर्वलांची बैठक जिल्हाध्यक्षाने नाही ठेवली होती, अथर्वलांची बैठक ही आमदार मुटकुळेनं पुढाकार करून घेऊन ठेवलेली होती. हा माझा त्यांच्यावरती आरोप नसून पुराव्यानिशी माझी ही सूचना आहे त्यांना. त्यामुळं तुम्ही काय केलं, बाबुरावजीला तुम्ही आणले इथं तिकीट मागून घेऊन, बाबुरावजीला आमच्या विरोधात तुम्ही आमचं तिकीट कटून तुम्ही बाबुरावजीला आणले. मग बाबुरावजीचं तिकीट देत असताना का नाही तुम्ही प्रचार केला? बाबुरावजीला 34,000 मतदान तुमच्याच मतदारसंघात का मायनस झाले, ह्याचं चिंतन तुम्ही करणं गरजेचं आहे. ह्याचा अर्थ बाबुरावजीला यांना निवडून आणायचं नव्हतं. मी ह्यांच्याबद्दल जास्ती काही बोलत नाहीये, पण माझा मी संकल्पपत्राच्या माध्यमातून या भागातला मग तो डावा कालवा असेल, शेतीपूरक उद्योग असेल, शहरातले अनेक विषय असतील किंवा ग्रामीण भागातले असतील किंवा लोकांचे विषय असतील, युवा वर्गांचे असतील, मेडिकल कॉलेज मंजूर होऊन केवळ स्टाफ नसल्यामुळं, यांना काही कळालं नसल्यामुळं हा स्टाफ कुठून आणायचा हे यांना लक्षात न आल्यामुळे आपलं कॉलेज चालू होऊ शकलं नाहीये. मी पक्ष संघटन करत असताना मी अनेक पत्रकाराला खाजगी सांगितलं, मी ज्या गावात गेलं त्या गावात आमदार मुटकुळेचा पोरगा सांगायचा, त्याला घरी बोलवू नका, त्याला चहाला बोलवू नका, तुम्ही गावात थांबू नका, तुम्ही त्याला भेटू नका, अशा अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. म्हणजे इतक्या कुत्सित पद्धतीनं या आमदार मुटकुळेंनी या ठिकाणी ते केला. म्हणून या भूमिकेनं आज मी या ठिकाणी दुपारी 3 वाजता मी पक्षाच्या सर्वस्व प्राथमिक सदस्याचा, मी पक्षाला बिलकुल दोष देत नाहीये, पण मी पक्षाला सिद्ध करून दाखवल की रामदास पाटील हा जनतेतलं नेतृत्व आहे. रामदास पाटलाच्या मागे अपंग आहेत, रामदास पाटलाच्या मागे महिला आहेत, रामदास पाटलाच्या मागे गरीब आहेत, रामदास पाटलाच्या मागे हातमजूर आहेत, रामदास पाटलाच्या मागे न्हावी आहेत, रामदास पाटलाच्या मागे ठेलेवाली, रामदास पाटलाच्या मागे गरीब शोषित जनता आहे, जी सामान्यपणे येत्या 20 तारखेला अगदी मतदानातून ते मला या ठिकाणी आपला नेता म्हणून निवडतील. आणि अतिशय विक्रमी मनानं मी दिवसाचं रात्र करेल, 24 तास लोकात जाईल. पक्ष राजीनामा दिल्यामुळं मी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नाहीये. मी स्वतः अपक्ष म्हणून जनतेमध्ये जाईल, लोकांची सेवा करेल आणि लोकांमध्ये जाऊन लोकांना आपलंसं करेल, लोकही मला आपलंसं करतील अशी मी लोकांना विनंती करतो. मुटकुळेंची लढाई हे 4थ्या जागेसाठी असेल, भाऊ पाटलाची लढाई ही 3ऱ्या जागेसाठी असेल आणि महाविकासची लढाई ही 2ऱ्या जागेसाठी असेल. आणि रामदास पाटील हे विक्रमी मतानं या हिंगोली विधानसभेमध्ये 20 तारखेला मतदान घेतील आणि 23 तारखेला मला गुलाल लागेल. धन्यवाद.